सर्वांना गुड मॉर्निंग. मी शीतल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहेत सर्वजण? तर बघा, वाजलेत 9 आणि चालू आहे स्वयंपाक. चालू नाही झालं स्वयंपाक. श्राव गेली शाळेला आणि म्हणलं चला व्हिडिओचं स्टार्ट करा. तर बघा, देवपूजा वगैरे झाली. तर बल्ब नसल्यामुळं मंदिरात बघा असं वेगळं अंधार अंधार वाटते. तर चहा झाला डबल. आज आहे गुरुवार, त्यामुळे आत्याचा उपवास आहे आणि रोजच डबल असतो चहा. पण आत्ता झाला. अजून एकदा चहा दिला आत्याला आणि बट्टी लावली बघा मशनीला. तर दुसऱ्या वेळेस लावली. आता 2 म्हणजे 13-14 कपडे बसते. तर 2 वेळेस लावायला लागली. तर 2 वेळेस लावलेत बघा. तुम्हाला दाखवते कशी कपडे निघालेत काय. तर मस्त असे निघालेत कपडे. फक्त आपण थोडंसं मटेरियल जादा वापरायचं. आणि इकडं चपात्या बनवले, तर इकडं भाजी बनवले मस्त अशी कटाची बटाट्याची उकडलेली. बटाट्याची श्रावूला डब्याला असा हा पिवळा बटाटा केलाय. आणि आता मी पण नाश्ता करून घेणार आहे. तर या तुम्ही पण सगळे नाश्ता करायला. आणि आत्यासाठी पण बटाटे ठेवले तुकडून तिकडं प्लेटमध्ये, तो काही तिथं बघू शकताय. आणि तिला फक्त शाबू म्हणजे सारखं नाही खावं वाटत आणि शाबू पण नाही आणायला. पण श्रावू गेली शाळेला त्याच्यामुळं आता ती बटाटा थोडासा फ्राय करून द्यायचा, तेल मीठ टाकून शेंगदाण्याचा कूट वगैरे. असंही तिला तिखट लागतच नाही त्यामुळं. तर मस्त असं देवपूजा वगैरे झाली. आणि बाटे एकदा कपडे लावले होते ना आता एकदा ती काढून वाळत टाकली आणि दुसऱ्या वेळेस लावलेत. झाले त्याचं पूर्ण. आता संपल, टायमिंग वाजल मशीन. तर मग त्यावेळेस काढून टाकायचे, बंद करायचं बटन. तर राडा पडलाय सगळीकडे, भांडी वगैरे वरती पडलीत बघा घासायची परत येत. तर चला मग मी नाश्ता करून घेते. या तुम्ही पण सगळे नाश्ता करायला आणि मग बघू पुढचं. वगैरे पुसली, भांडी झाली, घरातलं सगळं ओके काम झालेलं आहे. आणि येऊन बसले तर जेवायला आमचं वाट बघत. जेवाय नाही तुम्हाला आज जेवायला नाही बघा. तर भाजी गरम करायला ठेवली इकडं. आणि काय झालं असायला. आणि शेंगदाणे आत्यासाठी थोडंसं भाजायचं आहे, कारण त्यांचा उपवास आहे. आणि इकडं मग अशी म्हणलं तुम्हाला बटाटा ठेवलाय, त्यात ते जरा बटाटा फ्राय करायचा. थोडी मिरची खोडून टाकून शेंगाचा कूट आणि मीठ टाकून मस्त असं. आणि यांना भाजी गरम करायला ठेवते. जरा गरम केल्यावर कसं सकाळी केलेले असे थंड, जरा 2 घास गरम केल्यावर जादा जाते तर त्याच्यामुळं. तर इकडं शेंगदाणा भाजले. तर झालं की नाही तुमचं जेवण वगैरे? माझं पण सगळं झालं सकाळी. तर मी नाश्ता केला. तर आता गोळ्या खायच्यात म्हणून अजून थोडं खायचं. तर बघा आमच्या इकडं बाहेर खिडकीतनं फुलं कसली भारी लागली जास्वंदीला, तुम्हाला दाखवते. जेवायला नाही. तर बघा फुलं कसली भारी मस्त अशी उमलली. ती सगळीकडे लाल 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 झालेलं आहे. देवाला पण घातले तरी पण एवढी राहिले तर शिल्लक. तर आता मस्त असा बटाटा करते. तुमचं झालं की नाही जेवण नक्कीच सांगा. कट लागू देत नाही बघा त्यानं, त्यामुळं काही नाही जास्त मिरच्या वगैरे टाकत. मग थोड्या 2 असं आहे असं म्हणून टाकले, जास्तीचं काय नाही. आणि आता थोडंसं मीठ आणि शेंगाचं तूप टाकते. निघाली कपडे. तर हे बघा एवढं असं करून टाकते. वाटते जास्त तेल झालं. तर शाबू पण बघा मागच्या एकादशीला आत्ता झाला, परत गुरुवार झाला. मग सारखं सारखं नाही शाबू खावं, तर जाऊ दे म्हणलं आता असंच खरं. आणि आणायला पण दुकानात कोण नव्हतं. मग एकादशीचा शाबू राहिला बघा. मी आता वाळला होता, मी ठेवला आहे तसा हे करून गंजी करायची कपड्यांना. झाकून ठेवते. थोडं शेंगदाणा टाकते. तर बघा ह्यांना वाढले जेवण मस्त असा पिवळा बटाटा आणि बटाट्याचीच भाजी, रस्सा भाजी, चपाती आणि लोणचं पण आहे. असं आहे जेवण. आणि जेवायला लागले त्याने आमचं. जेवाय बोलवा जेवायला. जेवायला तुम्ही पण. जेवण वगैरे झालं मस्त असं. आणि आता ते खायला लागले खिचडी नाही बटाटा उपवासाचा. आणि ह्याने पण आवरून बसले. तर जायचं सांगोल्याला खरेदीसाठी, शंभूसाठी. शाळेवर जायचं शंभूला भेटायला बघा. महिना होतो आता. तर भेटायला म्हणजे त्याचे कपडे खराब झालेत मन ते सांगायला. आणि जरा काहीतरी खाऊ वगैरे घेऊन जायचं आहे. परत वारी वगैरे आली तर लवकर मग तिकडं गाड्याला गर्दी वगैरे असते. मी बसनं जाणार आहे. म्हणजे ह्यावेळेस बघू कसं काय होतं बसनं जायचं.
तर त्याच्यामुळं जाणार आहे. तर त्याला मग कपडे नाहीत, पॅन्टी टी शर्ट काहीतरी नाहीत, खराब झाले तर. आणि रोज मग तिचं घालायचं तर म्हणलं खराब झालं असतील आणि माती लाल एकदम असं खराब होते बघा. तर त्यामुळं ती आणायचं चाललं. आणि मम्मीचं पण नाकातलं दिलं तिनं, त्याची स्क्रो म्हणजे ते फिरके आणायचे आणि दुसरं काही काम आहे मंडई पण आणायचे. तर चालू आम्ही आता, सगळंच होते म्हणलं तर चला जाऊया मग. तर बघा मम्मीकडे आलो आहे, इकडं दाखव श्राव. आम्ही मम्मीकडे आलो आहे बघा, श्राव आणि मी मंडई द्यायला मम्मीची. तर चहा वगैरे घेतला, श्राव पण आले, श्रावला घेऊन आले. चला मम्मी काय करते आपण बघू. किती झालंय हे पप्पा बघा आमचं बसले कशी बस लावली कशी बघा. अरे अशी कशी तुळस, तिला कुंकू हळद एवढी कशाला लावली? पूर्ण त्याला माती बिती लावायची. काय करते देवा धर्माच करते वाटतं. पाणी बिले घातले त्याला बघी. अगं माती एवढं मातीत कमीत लावते तुम्ही, परत लावायची परत माती. कशाला झाड झालं नाही ते हळदी कुंकू लावून ती गेलं कशाला माती पाहिजे होती. बरं झालं बाय आली चांगली गोष्ट. तर बघा मम्मीचं नाकातलं पण हे करायचं होतं, स्क्रू अडकलं होतं त्यात. तर केवढा यात दिसत पण नाही हो का, त्याला फिरकी लावून आणली. काळं पडलंय पोळी द्या म्हणलं. श्रावा शंभूला कपडे आणलेत मी व्हिडिओमध्ये पण दाखवले. तर बघा ही शंभूसाठी जायचं शंभूकडे, त्यामुळे ही नाईट पॅन्ट आणले त्या. तर इतकी महाग आहे तिना कपडे. ही 500 रुपयाला एक पॅन्ट आहे, नाईट पॅन्ट. 5 रुपये कमी आहेत एका पॅन्टी. आणि या 2 पॅन्टी अशा आणल्या, एक काळी आणि एक नेव्ही ब्ल्यू मध्ये आणले. आणि असं असला टी शर्ट पाहिजे होतं ना. हो असं शर्ट टी शर्ट पाहिजे. एकदा बबलून घातलं होतं ना आम्हाला, बबलू सारखं घ्यायचं म्हणजे. असं टी शर्ट आणले. तर हे आता लय दिवस झाले ह्याची फॅशन येऊन गेली, पण त्याला काही घेतला नाही आपण. टी शर्ट ही घालत नव्हते इथं ती, तर ती शाळेमुळे घालायला लागली. तर हा एक चॉकलेटी कलर आहे का कसला आहे, जांभळाच आहे. चॉकलेटी जांभळा नाही, जांभळाचा वेगळा वाईन कलर आहे. आणि हा निळा आहे बघा. तर मोठा लय आहे ना, मोठं पण बसेल किती म्हणते, लहान साईज आहे. दहावीच्या मान ते बसते असं वाटते, पण लय डांगोळ आहे ती पण. असं ते बसते झालं. ही मी घेणार का नव्हती माहितीये का, पांढरे ह्याला लाल मातीचं जर डाग नाही निघालं तर त्याला धुवायला येत नाही, पण नव्हतं लय टी शर्ट. आणि ही बघ कितीच 300 रुपयाचं शर्ट आहे. म्हणून असली त्याला चालते ती गाणी म्हणून चालायचं काय नाही, पण गाणं पण नाहीच मिळालेच नाही ते दुसऱ्या दुकानानंतर लय महाग. तर ही एवढी कपडे त्याला आणले, तर याला 1,500 रुपये गेलं. मस्त अशी चांगली साडी आली असते 1,500 लग्नासाठी मला. तर बघा तुळस लावली. आणि मम्मीच्या इथे तुळस मोठी लय आहे, पण बारके नाही रोप लावायला. तिकडून आणलं तर तू दाबणू काय करणार, राहू दे तसं कसं दाबा देते पूर्ण मोकळं राहू दे. बरं त्याला पाणी घाला, वारं मुलगा थोडं पाणी घालू असं लावलंय. ह्या कुंडीत लावलं होतं, पण लय चिकट झालं. ऊन पडत नाही का तिथं? ऊन येत नाही. ही आता उचलून इकडे ठेवायची आई. कुठं तिथे इथं, म्हणजे खालतं बी तोंड होतंय ग. ह्या साईडलाच असं म्हणते मग ती कोकर बांधते तिथं म्हणता इकडे बांधली. आता तिकडे बांधायला ती कोकर म्हणतात म्हणून आम्ही हा म्हणून इथे ठेवायला. जरा परत सरवायला विरवायची. आणि म्हणते ती आपण घरात नाही येताना ना, आपल्या डाव्या हाताला तुळस असं आहे. आमची उजव्या हाताला असं आमच्या डाव्या हाताला. हे आमचं तुझं दारातच आहे. नाही 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 वेगळा मम्मी आणि असं केलं काय तरी बसायचं. गप्पा घेऊ कशाला काय कसं तुम्ही फाकवायला बरं आता पेरू मस्त असं आणावं पप्पा. ती पिकलाय, तुटतोय ना, तुटलाय म्हणलं संपलं बा. किती फळ लागलंय पेरूला आमच्या आईच्या दारात. पेरू मग काय शाळा शिकल्यावर काय करते. तर इकडं बघा कसले भारी रील्स वगैरे काढायला येईल. वातावरण कसलं भारी आहे. तर पीक आहे कुणाचं आहे ग, मालकाचं आहे काय कुणाचं आहे पेरलेलं? हे नाव ग ती पलीकडचं पेरलेलं ना, कटकळाचं आहे. कसलं भारी व्यू वाटतंय बघा.